Hello students, good afternoon. Subject Marathi, Standard 4th. मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण पाहिलं. मराठी व्याकरणामध्ये आपण वचन हा पाठ बघितला. त्याआधी आपण मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 12 पाहिला. शब्दांशी खेळूया. आता आपल्याला पाठ क्रमांक 13 पाहायचा आहे. पाठ क्रमांक 13 ओळखूया, सांगूया. मुलांनो, आता आपण पाठाला सुरुवात करूया. पाठ क्रमांक 13 ओळखूया, सांगूया. बघा मुलांनो, या पाठात तुम्हाला 4 चित्रे दिसत असतील. या 4ही चित्रांमध्ये काय साम्य आहे? बरोबर, 4ही चित्रात मुलांच्या हातात जो पेपर आहे तो कोणता आहे? वर्तमानपत्र आहे. बरोबर ना? वर्तमानपत्र म्हणजे काय? न्यूजपेपर. बरोबर. आता बघा मुलांनो, या मुलांच्या हातात जे वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला आणखी 2 चित्रे दिसत आहेत. दिसतायत ना? बरोबर. मग आता आपल्याला या पाठात काय दिलंय ते आधी आपण समजून घेऊया. दिलेला प्रश्न पहा मुलांनो. चित्रे पहा, ओळखा, वाक्ये सांगा, वाक्ये लिहा. म्हणजेच मुलांनो काय करायचंय तुम्हाला? सर्वप्रथम दिलेल्या चित्रातील जी 2 चित्र आहेत त्यांचं निरीक्षण करायचं आहे. ती चित्र ओळखायची आहेत. त्यानंतर चित्रांच्या आधारावर वाक्ये म्हणजे सेंटेन्स तयार करायची आहेत आणि ती वाक्य खाली दिलेल्या ज्या ओळी आहेत त्या ओळींमध्ये तुम्हाला लिहायची आहेत. आलं लक्षात? चला तर मग आता आपण पाठाला सुरुवात करूया. चित्र क्रमांक 1. चित्र क्रमांक 1 मध्ये आपल्याला काय दिसत आहे? एक मुलगा आहे आणि त्याच्या हातात एक वर्तमानपत्र आहे. त्या वर्तमानपत्रात 2 चित्रे दिलेली आहेत. तर मग मुलांनो, या चित्रांचं निरीक्षण करा. केलं निरीक्षण? आता मला सांगा, यातील जे पहिले चित्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोण दिसत आहे? बरोबर, भाजीवाली. भाजीवाली म्हणजेच व्हेजिटेबल सेलर. आता सांगा मुलांनो, भाजीवालीच्या हातात काय आहे? बरोबर, तराजू. याला काय म्हणतात? तराजू. इंग्रजीमध्ये यालाच आपण काय म्हणणार? बॅलन्स. याचा वापर भाजी तोलण्यासाठी केला जातो. भाजीचे वजन करण्यासाठी केला जातो. तोलणे. तोलणे म्हणजे वेट. त्यानंतर भाजीवाली काय तोलत आहे? बरोबर, पालेभाजी. आपल्याला चित्रात कोणती भाजी दिसतीये? पालेभाजी. पालेभाजी म्हणजेच लिफी ग्रीन व्हेजिटेबल. पालेभाजी म्हणजे काय मुलांनो? माहिती आहे ना? मेथी, चाकवत, चुका, माठ, पालक या सगळ्या भाज्यांना काय म्हणतात? पालेभाज्या म्हणतात. आलं लक्षात? त्यानंतर दुसरे चित्र पहा मुलांनो. या चित्रात बाई काय करत आहेत? बरोबर, खडूने फळ्यावर लिहित आहेत. खडू म्हणजे चॉक आणि फळा म्हणजे ब्लॅकबोर्ड. या वस्तू तुम्ही कुठे पाहता? बरोबर, शाळेमध्ये. मग आता आपण वाक्य तयार करूयात. पहिले वाक्य काय तयार होईल? भाजीवाली तराजूने पालेभाजी तोलते. पुन्हा एकदा ऐका. भाजीवाली तराजूने पालेभाजी तोलते. आलं लक्षात? आता दुसरं वाक्य तयार करूया. बाई खडूने फळ्यावर लिहितात. पुन्हा
पुन्हा एकदा ऐका. बाई खडूने फळ्यावर लिहितात. आलं लक्षात मुलांनो वाक्य कशी तयार करायची ते? आधी आपण नवीन शब्द पाहिले आणि त्या नवीन शब्दांचा वापर करून वाक्य तयार केले. आता पुढील चित्र पहा. चित्र क्रमांक 2. या चित्रात मुलांनो एक मुलगी वर्तमानपत्र वाचत आहे. दिलेल्या वर्तमानपत्रात 2 चित्रे आहेत. या चित्रांचे निरीक्षण करा. चित्र क्रमांक 2. पहिल्या चित्रात काय दिसत आहे? बरोबर, घंटा. घंटा म्हणजेच बेल. तुम्ही शाळेमध्ये बऱ्याचदा ऐकली असेल ना? बरोबर. त्यानंतर ही घंटा कोण वाजवत आहे? शिपाई. शिपाई म्हणजे पिऊन. तुमच्या शाळेत सुद्धा पिऊन असतील ना? त्यालाच मराठीत काय म्हणतात? शिपाई. आलं लक्षात? त्यानंतर दुसऱ्या चित्रात पहा. हा कोण आहे? पोस्टमन. पोस्टमनला इंग्रजीमध्ये सुद्धा पोस्टमनच म्हणतात. पोस्टमनच्या हातात काय दिसत आहे? बरोबर, पत्र. पत्र म्हणजेच लेटर. तुम्ही सुद्धा बऱ्याचदा पोस्टमन पाहिला असेल. तो काय घेऊन येतो? पत्र घेऊन येतो. त्यानंतर पोस्टमनच्या डोक्यावर काय आहे? टोपी. टोपी म्हणजे कॅप. चला तर मग आता वाक्य तयार करूया. पहिले वाक्य आहे शिपाई घंटा वाजवतो. पुन्हा ऐका. शिपाई घंटा वाजवतो. आलं लक्षात? आता पुढील वाक्य पहा. पोस्टमन पत्र पोहोचवतो. पुन्हा ऐका. पोस्टमन पत्र पोहोचवतो. आलं लक्षात? आता पुढील चित्र पाहूया. चित्र क्रमांक 3. या चित्रात एक मुलगी वर्तमानपत्र वाचत आहे. वर्तमानपत्रात 2 चित्रे दिलेली आहेत. या चित्राचे निरीक्षण करा. केलं निरीक्षण मुलांनो? बघा, मुली. मुली म्हणजे गर्ल्स. मुली काय खेळत आहेत? खेळ खेळत आहेत. खेळ म्हणजे गेम. त्यानंतर दुसरे चित्र पहा. मुले. मुले म्हणजे बॉईज. मुले काय खेळत आहेत? फुटबॉल. फुटबॉलला इंग्रजीमध्ये सुद्धा फुटबॉलच म्हणणार. मुले फुटबॉल कोठे खेळत आहेत? बरोबर, मैदानावर. मैदान म्हणजे प्लेग्राऊंड. आले लक्षात? आता आपण वाक्य तयार करूया. पहिले वाक्य पहा. मुली मैदानात खेळ खेळतात. पुन्हा ऐका. मुली मैदानात खेळ खेळतात. त्यानंतर दुसरे वाक्य पहा. मुले मैदानात फुटबॉल खेळतात. पुन्हा ऐका. मुले मैदानात फुटबॉल खेळतात. आलं लक्षात मुलांनो वाक्य कसे तयार करायचे ते? आता आपण पुढील चित्र पाहूयात. चित्र क्रमांक 4. या चित्रात एक मुलगा वर्तमानपत्र वाचत आहे. या वर्तमानपत्रात 2 चित्रे आहेत. या चित्रांचे निरीक्षण करा. चित्र क्रमांक 4. बघा मुलांनो, पहिल्या चित्रात काय दिसतंय? एक आजी आहेत. आजींनी काय घातलं आहे? बरोबर, चष्मा. चष्मा म्हणजेच स्पेक्टॅकल्स. पुढे पहा मुलांनो,
आजी काय वाचत आहेत? वर्तमानपत्र. वर्तमानपत्र म्हणजे काय? न्यूजपेपर. मगाशीच आपण पाहिलं ना? बरोबर. दुसरं चित्र पहा. दुसऱ्या चित्रात कोण दिसत आहे? बरोबर, वाहक. वाहक म्हणजेच कंडक्टर. कंडक्टरच्या हातात काय आहे? बरोबर, तिकीट. तिकीट म्हणजे तिकीट. कंडक्टर तिकीट कोणाला देत आहे? बरोबर, प्रवाशाला. प्रवासी म्हणजे पॅसेंजर. पॅसेंजरलाच मराठीमध्ये प्रवासी म्हणतात. तुम्ही पण प्रवास करता ना, मग त्यावेळी तुम्हाला काय म्हटलं जाणार? प्रवासी. आलं लक्षात? चला तर मग आता आपण वाक्य तयार करूया. पहिलं वाक्य पहा. आजी चष्मा घालून वर्तमानपत्र वाचतात. पुन्हा ऐका. आजी चष्मा घालून वर्तमानपत्र वाचतात. त्यानंतर दुसरे वाक्य पहा. प्रवासी वाहकाकडून तिकीट घेत आहे. पुन्हा ऐका. प्रवासी वाहकाकडून तिकीट घेत आहे. मुलांनो, आपण शेवटच्या चित्राचेही वाक्य तयार केलेले आहेत. पुढे पहा. मुलांनो, अशा प्रकारे आपण पाठ क्रमांक 13 ओळखूया सांगूया यातील वाक्ये तयार केलेली आहेत. आता ती वाक्य कशी लिहायची ते बघा. मुलांनो, तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकात अशा प्रकारे वाक्यांचे लेखन करायचे आहे. वाक्यांचे लेखन करताना लेखन पेन्सिलीने करायचे आहे. वाक्य लिहिताना स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरात लिहा. हस्ताक्षर म्हणजे हँडरायटिंग. तर लिहिताना पेनाचा वापर करू नका, पेन्सिलीनेच लिहा. आलं लक्षात? आता आपण पुन्हा एकदा वाक्यांचे वाचन करून घेऊयात. चित्र क्रमांक 1. भाजीवाली तराजूने पालेभाजी तोलते. बाई खडूने फळ्यावर लिहितात. चित्र क्रमांक 2. शिपाई घंटा वाजवतो. पोस्टमन पत्र पोहोचवतो. चित्र क्रमांक 3. मुली मैदानात खेळ खेळतात. मुले मैदानात फुटबॉल खेळतात. चित्र क्रमांक 4. आजी चष्मा घालून वर्तमानपत्र वाचतात. प्रवासी वाहकाकडून तिकीट घेत आहे. मुलांनो, अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 13 ओळखूया सांगूया पाहिला. या पाठात आपण वाक्ये कशी तयार करायची, कशी लिहायची हे शिकलो. सगळ्यांना पाठ लक्षात आला ना? चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या पाठाला. थँक्यू.